आहाराचं वर्णन झालं. त्याच्यात काही प्रकार पडतात. त्या प्रकाराचं इथे काय केलेलं आहे, वर्णन केलं आहे. पहिला प्रकार म्हणजे कोणता? आहाराच्यामुळे आपल्याला आयुष, सत्व, बल, आरोग्य काय करे. सात्विक अर्थाचे प्या पुढे कसा आहे तो स्थिरावृद्ध्या. आयुष, सत्व, बल, आरोग्य, सुखप्रीती, वर्धना, रस्या, स्निग्धा, स्थिरा, आहारा, सात्विक प्रिय, हृदया. म्हणजे आहाराच्या योगाने त्याचं वर्णन इथं आहे. रस्या, स्निग्धा, स्थिरा, वृद्ध्या, आहारा, सात्विक प्रिय. ज्याच्यामध्ये रस आहे. पुढे काय स्निग्ध आहे. आंब्याच्या फळामध्ये काय असते, रस असते. आणि पुन्हा कसा आहे जो स्निग्ध असतो. एक 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 स्निग्ध म्हणजे आपण शेंगदाण्याचं तेल काढतो तुमच्या, आणि तुपामध्ये काय असते स्निग्धपणा, त्याला स्निग्ध म्हणायचं. असं धरण्याचं चिकट चिकट असते ना, त्याला काय म्हणायचं. ज्वारीतून कुठं तीक्ष्ण येते, बारीक बाजरी. मग शेंगदाण्यामधून काय निघते, जेव्हा शेंगदाणे वगैरे स्निग्ध जवळ असतात, ज्याच्यामध्ये रसयुक्त आहे आणि स्निग्ध आहे. स्थिरावृद्ध जे आणखी पोटामध्ये पुष्कळ कालपर्यंत राहतात, स्थिर बरोबर असा आहार ज्यांना आवडत असतो, त्या आहारामुळे होणारे आणि आपल्याला मिळणारं काय काय मिळते आयु. आता इथं थोडा प्रश्न उत्पन्न होतो. वेदांत शास्त्र सांगत असते जास्त जेवढं आणि प्रारब्ध असेल तोपर्यंत तो जगतो. आणि ते भगवान म्हणतात आहार आणि आयुष्य काय होते, विसंगतपणा आला. आपण नाही म्हणत का जेवढं प्रारब्ध असेल तेवढंच त्याला प्रारब्ध संपत्ती रामबोध आहे. त्याच्यातून देह जीव काय होतं, मग तो किती धट्टा कट्टा असो आणखी काय असो, प्रारब्ध आहे तोपर्यंतच काय होतं तो वाचू शकतो. प्रारब्ध संपलं की तिथं ब्रह्मदेव झालं तरी नुटीगत आयु पण सुद्धा. ज्याचं आयुष्य संपलं त्याला पुन्हा जिवंत ब्रह्मदेव देखील करू शकत नाही. आणि इथं जर भगवान तो आयुष्य काय होते, मग हे खरं का ते खरं, प्रश्न उत्पन्न झाला ना. मग कसं लावायचं आपलं, नाही का, संगती कशी लावायची. मग संगतीचा अर्थ आहे आयुष्य आयुष्य वाढत नाही, काय वाढत नाही, पण निरोगीपणाने जगता येते. हे महत्वाचं आहे. कोणत्यापणाने, योग्य आहाराबरोबर व्यवस्थित केला तर कष्टमय जीवन जगण्याच्या ऐवजी. आणि हे करत नाही का, किती एखादा मनुष्य श्रीमंत असला, सगळं काही असेल, रोगाने ग्रस्त झाला असेल, कशाने रोगाने ग्रस्त झाला असेल, मग त्याच्या जीवनामध्ये आनंद आहे का. रोगाच्या सारखं दुसरं काही नाही, दुःख नाही. बऱ्याच ठिकाणी आहे तुमचे डायबिटीज झालेले लोक, त्यांची स्थिती पहा. त्याला म्हणा चला आमच्याबरोबर जेवायला बसा, की पंगत वाढले. नाही म्हणला नंतर जेव बसा की जेवायला आमच्याबरोबर. नाही म्हणला नंतर काय करू. म्हणा इतका आग्रह का बरं तुमचा. मग तो सांगत असं बरोबर म्हणलं तर बसतो तुम्ही आग्रहच करता तर काय करतो. म्हणलं येऊ द्या आमचं ताट, त्याच्यात काय नाही बघा, ताक आणलं आहे असे काय असे. आज सगळं साखर फॅक्टरीचा कोरा मॅनेजर. मग त्याला विचारलं, म्हणलं तुम्ही आतापर्यंत जेवायला
का बसत नाही म्हणून मी सांगत होतो तुम्ही जेवण करून घ्या. मला तुमच्याबरोबर जेवायला का बसत नसतं. म्हणलं हे पण माझ्या समोर आमच्या कारखान्यामधून गोड पदार्थ देतात, मी खातात, मी काय करतो. असं वाटते की बंदूक मारून मारून माझ्यासमोर पक्वांना तुम्ही आमचे काय करता आणि मला त्या पक्वांनाचा स्वाद घेता येत. विचित्र प्रकाराचं आहे. रोज काही खाल्लं तरी काही होत नाही इंजेक्शन. आपल्या इथे संस्थेतून शिकवून गेलेले विद्यार्थी होते, एवढे वृंदावन वगैरे त्यांचा मोठा पैकी होता, कोट्याधीश झालेला होता. इथं आलेला होता तो. इथं आलेल्यानंतर मग दक्षिणा भिक्षणा अमका तमका तिकडून त्यांनी खाण्याचे पदार्थ घेऊन आमच्या समोर आम्हाला ते काय मिठाई स्वीट अमका तमका सगळे. आणि त्यांनी अगोदर काय घेतलं, इंजेक्शन घेतलं. म्हटलं इंजेक्शन, म्हणजे डॉक्टरने सांगितलं इंजेक्शन घेतल्याशिवाय तुम्हाला खाता येत. आणि त्याच्यातही पण कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे, याच्यात कोणत्याही प्रकारे काही नाही, गोडी नाही. शेवटी त्याच्यातच काय झालं, संपलं बघा. असे विचित्र रोग असा चांगल्या प्रकारे जगता येणं, याला जर मुख्य कारण काय असेल, युक्त आहार विहार. मग तो आहार कसा पाहिजे, रस्या स्निग्धा स्थिरा वृद्ध आहार सात्विक प्रिया, ज्याच्यामध्ये पुन्हा गोडी करण्याकरता सांगण्याची आवश्यकता. स्वभावता गोड आहे. आंबा कसा असतो स्वभावता, साधा चिक्कू कसा असतो, खजूर म्हणतात ना तो खजूर, त्याच्यामध्ये नाही का साखर टाकण्याची काय नाही. बरं साखरेत तरी गोडी कुठून आली हाही प्रश्न आहे, उत्पन्न आहे. साखरेमध्ये काय आहे, जाऊ दे. मुळ्यामध्ये तर मुळ्या ऊस आहे का काय, आणि त्याच्यामध्ये रस असतो जो काय आहे गोड असतो. त्याच्यामध्ये गोडी निर्माण केली. मग तुम्हाला वेदांतशास्त्र म्हणाला काय म्हण, त्याच्याशिवाय संगती लागू शकत कोणत्याही याच्यामध्ये. प्रारंभ एखादा आंबा पाहिला तर हिरवा दिसत असतो, काय दिसतो, आणि पुढे तो 5-7 दिवस गेले की लाल छटा असते वगैरे, पिवळा होता सोय. हा पिवळेपणा आणखी लालपणा छटा हे कोणाच्या याला ईश्वर म्हणताना. जो ज्याचा धर्म असतो, किती जरी प्रयत्न केला तरी त्याच्यामध्ये जो कोणताही आणखी करू शकत नाही. हे ईश्वर असे असं ईश्वरी कारला कसं कडूच लागणार, लिंबू आंबटच लागणार, बरं का मिरची. ज्याने ज्याचा धर्म सोडू नये असं ईश्वराचं नामरूपाभ्याम असं म्हणा. ही सृष्टी निर्माण केली ना, त्या सृष्टीमध्ये हे सगळे आहे का नाही, प्रत्येकाचे धर्म काय केलेले. त्यानंतर तुम्ही लाख जरी प्रयत्न केला तरी पळसाला पण ते काय नाही का. ईश्वर सृष्टीमध्ये कोणत्याही प्रकारे परिवर्तन होऊ शकत नाही. सूर्य बरोबर पूर्वेलाच उगवणार, त्याच्यामध्ये काय कितीही खाल्लं तरी काही मनुष्य काही कधी भीमासारखं होत नाही. वाढणार वाढून किती वाढणार, आता का वाढतच राहतं का. त्याचं नियमन करणारा कोण आहे, ईश्वर. काय केला पाहिजे, आकाश आहे सर्वत्र असा आहे का नाही. पर्वत विवायचं घा, पृथ्वी ऐसा जो आहे का. वृक्षाचे पान राहिली अंता. मग सगळं ईश्वर तुम्हाला काय केलं पाहिजे. मग ईश्वराच्या सृष्टीमध्ये आहे, ज्याचं आयुष्य जेवढं असेल तेवढाच तो काय होऊ शकतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे रूपांतर करता येत नाही. पण त्याचा अर्थ कसा आहे, चांगला जर आहार घेतला बरं का, निरोगीपणाने जगता येतो. कोणत्यापणाने निरोगीपणाने जगता येणं याच्यासारखं भाग्य नाही बा.
असं म्हणलं, देही आरोग्य नांदते भाग्य नाही या फार नाही. खूप व्हायचं. एवढा मोठा धृतराष्ट्र, सगळी संपत्ती आमकं तमकं आंधळा होता. काय होता? नुसताच आंधळ नाही बघा. पुरीचा धर्म, पातिव्रतेचा धर्म. कुंतीला नाही, गांधारी तिच्या मंडळीचं नाव होतं. काय त्या गांधारी तिला कळून चुकलं, आपलं जे लग्न ठरलेलं आहे ते आंधळे पुरुषाची ठरलं आहे कोणालाही. आणि तेव्हापासून डोळ्याला काय बांधली? पट्टी बांधली. पातिव्रताने अनेकाची स्तुती. पातिव्रत्य धर्मामध्ये आंधळा होता. प्रारब्ध, विना प्रारब्धाशिवाय समाधान प्राप्त होऊ शकत. प्रारब्ध त्याचा अर्थ आहे आरोग्याने, उत्तम प्रकारे आरोग्याने जगण्याकरता आहाराचा काय उपयोग आहे? युक्त आहार. नाही तर मग प्रकार थोडे केलेले आहे परमेश्वराने. त्याच्यामध्ये उत्तम आहाराकरता 8व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तिथं म्हटलेलं आहे सुखप्रिथ्वी वर्धना. नाही का? किती जरी मनुष्य असला तरी आरोग्य नसेल तर आरोग्य नावाची वस्तू ही बाजारामध्ये प्राप्त होऊ शकत. ही ईश्वराची काय देणगी आहे. एखादा वारकरी असतो, काय आरोग्य असते बघा, काही खा पटून जाते, कुठेही पडला तिथं झोप लागते. आरोग्यच बरं आहे. काही काय माणसाचं आरोग्य असते ना, आहे का? एखाद्या माणसाला तोप डागली तरी सुद्धा ऐकायला येत नाही. आणि एखाद्या माणसाला रुंगी जरी चालली असली तरी ऐकायला येते. आमचे पांडुरंग वैद्य होते बा, त्यांची झोप मोठी होती. थोडा जरी चपलाचा आवाज आला तरी काय व्हायचे ते जागे व्हायचे. आणि मग अशी शिवी हासडायची, पुन्हा घाबरून जायचं. जाऊ द्या, प्रत्येकाचं काय असते. भाग्यवान कोण? देही आरोग्य नांदते आणि भाग्य नाही या परदे. काय काय असे असतात शेवटपर्यंत आधार. नीट कधी झाडाचं फक्त परिवर्तन होते. एकदा डायबिटीस झाला की काय होते, सिधं कायमचा नष्ट नियंत्रित राहू शकतो. काय करू शकतो? आणि सगळे पार्ट काय करून टाकतो? निकम्मे करून टाकतो. असे त्याचा डोळ्यावर सुद्धा परिणाम होता म्हणतात, कानावर सुद्धा, 5 इंद्रियावर ते काय होतं, असा विचित्र रोग आहे. तेव्हा सांगण्याचा या आहाराच्यामुळे लोकांना प्रतिबंध होतो. काय होतो? आयुसत्व लावायचे. आता हे रजोगुणी आहार असतो. रजोगुणी आहाराचं वर्णन झालेलं आहे. त्याच्यामध्ये त्याला काय काय आवडते त्याच्यावर त्याचं कटुआम्ल लवण. कटुआम्ल म्हणजे कटू, नाही का? खायला लागल्यानंतर कडू लागते. आम्ल म्हणजे आंबट. पदार्थात प्रत्येक कारल्यामध्ये कडू पण आहे. म्हणजे नाही का, म्हणजे लिंबामध्ये काय असतो? आम्लपणा, चिंच, लिंबू वगैरे. लवण म्हणजे खारटपणा. उष्ण म्हणजे किती उष्ण तो मागतो. कोणत्याही पदार्थाला अति सर्वत्र पाहिजे. ज्याच्यातला रस निघून गेला असं नको. मग त्याच्यामध्ये त्याला उष्ण असं म्हणतात. वृक्षविदायीना. खाते वेळी कोणत्याही प्रकारे त्याच्यात रस वाटत नाही. हरभरे खायला लागल्यानंतर काय होतं, दातावर दात काय होतात, त्याला म्हणायचं वृक्ष पदार्थ. विदायीना, नाही का, दुःख देणारे पदार्थ, त्याला विदायीना. आहार हा राजाचा श्रेष्ठ आहार. असल्या प्रकारचा जो आहार आहे
तो रजोगुणी माणसाला त्याच्यापासून कशाची प्राप्ती होते? दुःख, शोक, अमयप्रदा. दुःख, शोक, अमयप्रदा. हे लावायचं. याच्यामुळे रसाने कोणता कटवांगडाला बनवावे. माझ्या युगाने आयुष्य वाढतोय, काय आहे तेवढंच आयुष्य राहतं, पण आनंदात जगता येत नाही. कोणता आहे मग? दुःख, शोक, अमयप्रदा. दुःख आहे, शोक आहे, अमयप्रदा. अमय म्हणजे भय आहे, ज्याच्यामध्ये असल्या प्रकारचे जे पदार्थ असतात नाही का, एका ह्याच्यामध्ये आनंदाने जगता येतात आणि एका ह्याच्यामध्ये दुःखाने काय असते, हे अटॅकाचे झटके येतात ना एखाद्या माणसाला. आमच्याकडे म्हणलं का इतका आग्रहाने नमस्कार का करतात? ते म्हणले पहिला झटका येऊन गेला, दुसरा कधी तर ठीक राहील, सांगता येत नाही. तिसरा आला तर राम बरोबर आहे. राम त्याला सारखे काय असते, भीती असते. हे असं ना, एका ठिकाणी जेवण होतं, अगदी क्वालिफिकेशनचा मनुष्य, चांगला विद्वान मनुष्य, नरसिंह सरस्वतीच्या मंदिरातलं ते जेवण. रामही आमंत्रण होता. तिथे त्यांनी अगोदर आपली हिस्ट्री सांगितली. म्हटलं मला डायबिटीज झालेला आहे. म्हटलं मग नियंत्रित ठेवा. म्हणजे नियंत्रित ठेवता येत नाही. रोज काही खाण्याच्या अगोदर काय द्यावं लागते, इंजेक्शन दिल्याशिवाय खाता येत. बरं आता सगळं काय म्हटलं आता साहेब जगायचं आहे माणसाला, काय त्याच्यामध्ये जाऊ द्या. जरी डायबिटीस असला तरी आपलं नियंत्रित ठेवता येते. पक्वान न खाल्ले म्हणजेच भूक जाते आणि अन्य पदार्थ सेवन केले म्हणजे भूक जात नाही असं काही आहे का? भुकेला काही पक्वान्नच पाहिजे असं काही काय? म्हणजे ईश्वर भजनाकरता ठेवा. मध्य व्हायला बसलं तेव्हा पानावर तर पहिला श्रीखंड वाढला पाहिजे. आमच्या पानावर त्याच्या पानावर वाढला. मला वाटलं हा कदाचित पहिला खात असेल, बाकीच्याला नको म्हणत असेल. त्याने दुसऱ्या कोणत्याच पदार्थाला हात लावला नाही. कसा ताव महाराजा श्रीखंड. बरं तो श्रीखंड वाढणारा म्हणजे नियमाप्रमाणे आपलं पळी पळी वाढायचा. नाही सगळ्या जेवणामध्ये प्राधान्य कोणाला दिलं, आणि इकडे काय झालेलं आहे, डायबिटीस. आता डायबिटीस म्हटल्यानंतर काही सामान्य रोग आहे का तो केव्हा माणसाला राम म्हणायला लावेल काही सांगता येत, याची भीती असते. त्याला म्हणायचं बा दुःख, शोक, अमयप्रदा. हे दुःख आहे. कोणतं दुःख आहे? जगतामध्ये आणखी सगळ्या दुःखाचा राजा जर कोण असेल तर हे लोक सोडून झाले. काय झाले? एका घंट्यामध्ये काय करू लागले. आपण पाहतो ॲक्सिडेंट झाला म्हणजे काय, पठाडे नावाचा पोरगा कीर्तनात चांगली प्रसिद्धी होती बा. कुठेतरी कीर्तनाला चाललेला बघा, मध्यंतरी काय झालं, ॲक्सिडेंट झाला. मग कुठला काय संपला. त्याला जाऊ दे, आपण एवढा गुणवान पोरगा आपला गेला म्हणून त्याच्या आईवडिलाचा शोक काय होईना. आवरीने त्याच्या नावाने जर कीर्तन करायचं जागा बिघडलेली होती. त्याचं काही सांगता येत. आजच्या जगामध्ये जर अगदी जवळ झालेलं आहे. म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी शाळेतून विद्यार्थी घरी परत येतो, हेच त्याचं इतकं पार्किंग असते की त्याच्यातून रस्तासुद्धा ओलांडता येत नाही. आणि खेड्यातल्या मुलाला काही नाही, उभाच राहतं. उदाहरणार्थ ज्याच्या योगाने पुढे सारी दुःखाची यातना भोगावी लागते, असा जो आहार असतो त्याला म्हणतात रजोगुणी आहार. आणि सुखाने जीवन जगता येते असल्या प्रकारचा जो आहार असतो त्याला काय म्हणतात, सत्वगुणी आहार. राजसात्विक दुःख, शोक, अमय म्हणजे भय प्रदाह, ज्याच्यापासून हे विकार उत्पन्न होत असतात, या आहारावरती सर्व अवलंब आहे.
आहार सत्वशुद्धी सत्वशुद्धी ध्रुवामती असं वर्णन केलेलं आहे. बुद्धीला सुद्धा काय असं पोषक असतो सात्विक आहार, आणि आहार बुद्धीला काय नसतो. आणि पुढे आता तमोगुणी सांगायचं त्याच्यामध्ये तर प्रश्नच नाही. दारू प्यायल्यानंतर आणि माणसाचं नुकसान होते किंवा हे होते. दारूला स्पर्श जरी झाला तरी पापाची काय होते, पिणं तर लांब राहिलं, नुसतं त्याला काय झालं तरी सुद्धा पापाला काय होते. आपले धर्मशास्त्र सांगते, इतरांच्या धर्मशास्त्रामधला प्रश्न वेगळा, त्यांची पाप पुण्याची व्याख्या काय आहे वेगळी आहे. आणि आपल्या भक्तिशास्त्रामध्ये पाप पुण्याची काय आहे. आता तुमचा इस्लाम धर्म आहे, त्याच्यामध्ये पाप पुण्याची सणाच्या दिवशी काय करत का बकरी ईद म्हणतात. त्याला विचारलं, म्हणलं का हो आणखी तुम्ही मांस सेवन करत असता पाप होईल ना. ते म्हणलं पाप म्हणजे काय, मांस खाणं हे ते काय समजत नाही आपल्या धर्मामध्ये. अरे हात लागला तरी काय पाप आहे की, प्रत्येकाच्या धर्माचे. आपलं कीर्तनात सांगायचं नाही, पण ते म्हणतात हिंदूला मारणं याच्यामध्ये पाप नाही. इथं नाही बघा काय नाही. कापूर म्हटलं त्याला काय म्हणणार, त्याला मारणं हे काही नाही, पाप नाही. आणि आपल्या ह्याच्यामध्ये साध्या जीवाला जरी मारलं तरी काय पाप आहे आपल्या ह्याच्यामध्ये. आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये काय नाही. काय धर्म असेल कोणाचं मध्ये जावे त्याच्यावर, कोण्या माणसाने त्याच्यात घुसळवलं कोणाच नाही. आता इथं माणसं मारली, काय मारले, मग त्याला वाईट वाटायला पाहिजे. ते म्हणलं उलट पुण्य आहे. काय काय सहज आहे, पण हे कीर्तनात सांगण्यासारखं नाही. अंगलटी मनात ठेवण्यासारखं. तरी मारे भेने काळगुट त्याने मान्याचे कळवट दुनियावने दासट आमले, त्याचं वर्णन करून सांगतात. तरी मारे भेने काळगुट त्याने माने कळवट. किती कळवट असतं, फक्त जीव जात नाही एवढाच. इतकं आणखी त्याच्यामध्ये असते. आणि किती कडू असते तरी मान्याचे कळवट. काय काळकोट म्हणजे विषाप्रमाणे आणखी जसं असते, ज्याच्या प्रकारे त्याच्यामध्ये कडवटपणा भरलेला आहे. आणि जिंबेला किती, आणि ते जमतं. पान खाणारी माणसं असतात ना, थोडा चाना चुना जर जास्त झाला आणि जिभेला काय येतात, हा चुन्याचा धर्म आहे. चुन्यावर दासट खाल्ल्यानंतर आणखी काय झोमतं ते काय होत असते, त्याला दासट असं म्हणत असतात. इतकं आणखी तो आंबट खात असतो. कणिकेत जैसे पाणी तसे मीठ बांधाय. आणि बाईला जर आणखी चपाती करायची असेल तर त्याच्यामध्ये काय टाकावं लागतं, सोडून मीठ टाकावं लागलं. कणिकेत जैसे पाणी तसे मीठ बांधाय. आणि कणिक करायची असल्यानं त्याच्यात पाणी टाकावं. ती बाई प्रमाणामध्ये टाकायला पाहिजे, एक तर टाकूच नाही. टाकलं तर किती पाहिजे, मग ती किती टाकते त्याच्यामध्ये, जसं पाणी टाकते त्याप्रमाणे काय टाकते ती मीठ टाकते. मीठ बांधाय. आणि तेथुळेचे मिळून रसांतराचे. त्याच्यामुळे घेतलं बरोबर खारटपणा इतका असतो आहे ना. ते समुद्राचं पाणी जर तुम्ही मुंबईला गेला स्नानाकरता गेला तर तोंडामध्ये थोडा वेळ सुद्धा काय होत नाही, इतकं त्याच्यामध्ये आहे. कोणत्याही पदार्थामध्ये किती जरी चांगला असेल, पण त्याच्यामध्ये तिखट म्हणा मीठ म्हणा हे जर जास्त झालं तर नको वाटतं. काय आहे, बाईने सुंदर पदार्थ केलेला आहे, पण मीठ जास्त खारट झाला तर, तिखट झाला तर नको. प्रमाणामध्ये लागतं, किती लागते आपल्याला कळत नाही. रसायनशास्त्र म्हणतात, शाळेमध्ये शिकवलं जात असते ना, त्याला केमिस्ट्री असं म्हणतात. त्याच्यामध्ये रस म्हणजे
आपण जे काही सेवन केलं त्याच्यावरून रक्त तयार झालं पाहिजे, वीर्य तयार झालं पाहिजे, शरीराला लागणारे पोषक पदार्थ काय झाले पाहिजे, त्याची आवश्यकता असते. शरीरामध्ये रक्ताचा पुरवठा भरपूर झाला पाहिजे. त्यात हिमोग्लोबिन काय पाहिजे हे सगळं. तुम्ही मेडिकलमध्ये जा, या सर्वांचा विचार मेडिकलमध्ये केलेला असतो. त्याच्यात थोडा जरी दोष निर्माण झाला तर त्याचा आरोग्यावर काय होतं. म्हणून भरपूर त्याच्यात हिमोग्लोबिन जीवनसत्व म्हणतात. कोणत्या कोणत्या पदार्थाने काय सेवन केल्याने त्याच्यातले घटक वाढतात असं शास्त्र त्याच्यामध्ये सांगितलेलं असे. एक 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 दृष्टांत देऊन सांगा. ऐसे खारट अपाडे राजसाहेब आवडे आणि उन्हाचे नेहमीचे तोंडे अग्नीचे. किती ऊन खात असतो आणि किती पदार्थ हे करत असतो. उन्हाच्या बाबतीमध्ये सांगतात. अलीकडच्या आपल्या काळामध्ये आहे ना, पुरणाची पोळी जर खायची असली तर ती एकदम शिळी नको आणि एकदम उन्हातले याच्यासारखे. म्हणजे काय काही लोकांचं किती ऊन खात असतात. कुठेतरी एकाग्रतेला जेवणाचं आमंत्रण मिळालं आणि त्याच्यात म्हणा काय होतं, पुरणाच्या पोळीचं जेवण. नुसतंच पुरणाच्या पोळीचं जेवण नाही, आंब्याच्या रसाचं काय जेवण होतं. आणि पुरणाच्या पोळीचं जेवण ते मग ते बाई पहिलं काय करत असते, जेवणाच्या भोजनाला बसण्याच्या पूर्वी थोडं वाढतात. काय वाढतात? भात सुद्धा थोडा वाढतात. मग पुढे जेवायला बसल्यानंतर भरपूर थोडं वाढत असतात. ते पुरणाची पोळी वाढायची. तो म्हणता, बाई ही निवलेली पोळी काय वाढता, मला कोणची पोळी आणा, गरम गरम आणा लागे. बरं, मग त्याच्या मनाप्रमाणे गरम गरम पोळी आणली. मतलब जेवायला हाताने काय करायचं, पुन्हा म्हणायचं म्हणलं असली काय पोळी आणताय, मग इतकी निवलेली आणता का, पुन्हा याच्यापेक्षा कशी आणा. मग ती बाई काय करायची, तव्यावरची पुरणाची पोळी आणायची. त्याच्या आतमध्ये पुरण भरलेलं असतं, ते गरम असं. आणि मग आणून आणखी ती पोळी वाढायची होती. म्हणलं नाही, अजूनही सुद्धा थंडी जाई. आता म्हणलं याला गरम किती आवडते. मध्ये तवा घेऊन आली बा. तव्यावर काय होती, पुरणाची पोळी. मग तिला मी सराट्याने काय केली, हातात घेतली आणि म्हणलं बाई तरी थंड जाय. म्हणलं मग काय करायचं. म्हणलं मी हा करतो आणि तुम्ही तव्यावर काय करायची. आणि मला ते सर्व त्यांनी माझ्या तोंडात थंड. इतका तो काय खातो, म्हणून खातो. तात्पर्य इथे सांगेल एवढं ऊन म्हणजे तर निश्चित. तर मला जरा काही आणखी तुला काय म्हणा पदार्थ म्हणा खात असताना त्याची वाफ निघते. काय निघते, नुसतीच वाफ निघते रे, बरं का. तुम्हाला जर बिडी पेटवायची असेल तेव्हा वाफेवर पेटून वाफ असते ना, ती वरदा देते, त्याच्यात बिडी काय करा. एक 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 दृष्टांत. उन्हाचे मिसे तोंडे आणि आगीचं गिळी, वाफेची अशी गे. हे बघ, वाफेची वाती लावत्या, बरं का. नुसती वाफेवर जर तुम्ही धरलं तर काय लागते. ज्ञानेश्वर महाराजांचं व्याख्यान सगळं नवरास आलेलं आहे ना याच्यामध्ये. नवरास भरवी सागर ऐकणे हा असल्या प्रकारचा हास्यरस याच्यामध्ये ठेवलेला आहे. वाती लागले लागे आणि तैसे ऊन मागे राजसुद्धा. इतका ऊन असलेला पदार्थ. एका ठिकाणी आम्ही गेलो होतो जेवायला. सगळ्यात प्रसिद्ध मनुष्य जेवण काय, श्रीमंत मनुष्य. मग ते हे असतं ना, जेवण असतं ना, मग आता बराच वेळ वाढून झालेला होता जेवायला बसायला काय झाला. मग तो भात झाला, निघून गेला नाही का. भात पहिला एवढा वाढतात आणि मागावून मग
भरपूर वाढला. भात वाढलेला होता, जेवायला काय बसण्याकरता काय लागला, भात सगळा काय गेला, गार झाला. आता तो श्रीमंत संपत्तीचा मद असतो संपत्तीचा. ज्ञान असलं तर मत जिरतो, ज्ञान नसेल तर उन्मत्त मग छाती काढून पुढे चालतो. आता उन्मत्त मनुष्य आणि जेवायला बसला बा, वेळ लागल्यामुळे भात काय झाला होता आणि धरला फेकून दिला बा. एका घरगोटे वाढता का म्हणलं जेवायला, याला उन्मत्त बा काय. आता पूर्ण दृष्टांत आलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगितलंही नाही का. लाविल्या लागी तैसे ऊन मागे. त्याला ते अगदी ऊन पदार्थ खाण्याची सवय आणि ते गारगोट्यासारखे काय लागले थंड. राग आला तर काय झाले, आता राहू तरी द्यायला पाहिजे ते कुठं पाण्यामध्ये कावळे बिवळे खातील ते सगळे. उन्हात पण कसं राहणार. एक बाई होती श्रीमंत बाई, ती आमच्या खोलीजवळच खोली होती तिची, एकटीच होती ती. ते दूध वाढणार येऊन बरोबर का दूध काय करायचं भाड्या ते काय झालं, भांड्याची ठेवून द्यायची. त्याने दारात हात नाही यायचा, बाहेरून त्या भांड्यात काय टाकायचं, दूध टाकायचं. योगायोग असा की तो दूध वाढणारा हात आला आणि भांड्यामध्ये काय रागवली, हात आला म्हणाले दोन. इतका राग आला तिला, ते दुधाचं भांडं घेतलं आणि याच्यात टाकून दिलं. याला म्हणायचं संपत्तीचा उन्मत्तपणा. नाही असं नाही, काय आहे की जाऊ दे. एक महाराज होता बघा, कुठल्या आपल्या सप्ताहाचं आमंत्रण. मग त्यांनी काय आणलं, आपली ते गाडी आणली नेण्याकरता. काय आणलेली आहे का, गाडी आणलेली आहे का. मग ती गाडी पाहिली बा, ती सेकंड हँड होती. काय होती, ही गाडी आणतो का म्हणलं, चांगली गाडी हाकडून ती गाडी. आता सेकंड हँड गाडी कुठं नेते, पुण्यालाच नेते. उत्तम गाडी कुठं नेते. संपत्तीचा काय जेव्हा 16व्या अध्यायामध्ये भरपूर याचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. दृष्टांत आपला इथे आला म्हणून तुम्हाला आहे. वादळ वावटून ठाय साबळ उडार आहे आणि तैसे तीख काय घाय विन रुपये. वादळ वाळ पाडून ठाय आणि सबाळ डाळला आहे. वावदळाचा अर्थ काय केलेला आहे, विजेचा आघात. विजेचा आघात सबाळ डाळलेला आहे, जो आतून सुद्धा आणखी माणसाला दुःख देत असतो. आणि तिखट जो खाय ते खाय विना रुपये. इतकं तिखट खात असतं जसं आणखी आपल्याला एखादा ब्लेडचं पान लागलं, घाव निर्माण होतो किंवा शस्त्राने काय निर्माण होतं, घाव. त्याप्रमाणे नाही का पदार्थ खाल्ल्यानंतर घायाविन रुपये. घाव झाल्यानंतर जेवढं दुःख होते तेवढं या पदार्थ सेवनाने काय होते, दुःख होते. याचे ना आपण हे नखं काढतो, पायाचे म्हणा बोटाचे म्हणा, ते काढते. एखाद्या वेळेला काय होतं, ते नखही निघते आणि काय निघते, आणि मग धडा काय होते, दुःख होते. इतकं दुःख त्या पदार्थापासून होते सांगायचं. राखे म्हणे कोरडे आणि हात बाहेरी एके पडे आणि जिव्हा दंश आवडे बहुतया. किती कोरडं खात असतो, त्यानंतर हे सगळं लाकडं पेटल्यानंतर जी रास असते आणि ती राख जशी आणखी अगदी कोरडी असते त्याप्रमाणे हात पाय राखे म्हणे कोरडे, ज्याच्यात कोणताही रस नाही त्याला
आणि कोरडेपणा म्हणतात. एखादी भाकरी म्हणा किंवा काही म्हणा ते बहुत काल निघून गेला म्हणजे त्याचा पीठ होत असते, त्याला कोरडेपणा. राखे म्हणे कोरडे, आत बाहेर एकेवाडे, आतून सुद्धा आणि बाहेरून सुद्धा त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या याच्यातून रस सगळा निघून गेलेला आहे इतका. आणि कोरडपणा ज्याच्या ठिकाणी आलेला आहे, जास्त काल झाला म्हणजे तीच पदार्थ कोरड होत असतो. भाकरी म्हणा आणखी कमी म्हणा, किती काल गेलं निघूनंतर ताजेपणा आणि शिळेपणा. ताजेपणामध्ये रस असतो आणि 2-3 काय म्हणा 1-2 दिवस गेले म्हणजे त्याच्यात काय होतं, शिळेपणा. हे पोराला हे जातात ना, शिळेपणा घातक आहे शास्त्राचा. आणि कोणता पण आरोग्याला योग्य कोणतं आहे, ताजेपणा. मग तुमच्या इथं नाही का नथू भावात आहे, हे पोरं सुधमल्याला गातात ज्ञानेश्वरी काय करायचे, पाठ करायचे. मग असे का मग दिवसाची आता जी मधुकरी आणली कधी, मग रात्री कुठं काय, रात्री मग ती कोरडी होऊन जायची. ती आमटी म्हणा भाजी काय होऊन जायची, कोरडी होऊन जायची. नथुबाने सांगितले पोरं पाठ करत असतात, दिवसभर त्यांना काय होतं, उष्णता काय होते, वाढून जायचे. मग असे घरं लावून दिले, दिवसाही सुद्धा ताजीच भाकरी, रात्री सुद्धा ताजीच भाकरी. उलट ती शिळी भाकरी घरचे लोक खात होतात. आणि विद्यार्थ्याला कोणती भाकरी करून द्यायची, याच्यात लावले. म्हटलं तो ज्ञानेश्वरी पाठ करतो, काय करतो, दिवसभर भोकून काय होतं, त्यांना शिळी भाकरी द्यायची. शिळी भाकरी दिली तर म्हटलं तर ज्ञानेश्वरी कशी पाठ करू दिली. नथुबाला फार काळजी येत आहे बा, इथे आहे ते फोटो विठवला आहे. पोराच्या बाबतीमध्ये त्याच्या अंतःकरणात खूप असायचा. भामचंदावर पोरं राहायचे ना भंडाऱ्यावरती, त्याची काळजी घ्यायची ते. आणि कुठं सप्ताह वगैरे तर कुठे नाही, विद्यार्थ्याला दक्षिणा द्या की काय तर मला नाही दिली तरी चालेल, विद्यार्थ्याला काय करा. वेगळे दृष्टांत घेऊन परस्परे दाता अनादर व खाता आणि तो मुखी घेता आणि तो शो लागे. जर आणखी आवाज जर झाला नसेल तर त्याला देवांना वाटत नाही. ते सुदाम देवाची गोष्ट सांगतात. उज्जैनीला आणि संदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये दोघंही होते बा. कोण, भगवान श्रीकृष्ण आणि बाल संगडी होते. भागवतामध्ये सुंदर वर्णन सुदाम देवाचा केला जाते. काय झालं तेव्हा कोणीतरी ते सुदाम देवाला रात्र सकाळच्या प्रती हरभरे दिले होते बा. आणि ते ताजे नव्हते, काय ते सगळे सुकलेले होते. त्यांनी ते हरभरे आणले बघा. एका खोलीमध्ये त्याचा इकडे खोली देवाची आणि इकडे खोली. मग जरा कोणाला दिसू नये किंवा मोठा द्यावा लागेल म्हणून एकट्यानेच खायला काय नाही. आता एक खाते असतात एक कडकड वाजायचं. मग देवाने विचारलं, म्हटलं सुदाम देवा, म्हटलं एक कडकड वाजते, काही काही खाऊन राहिले का तू? म्हणलं मुळेच काही तुला सोडून कसं खाणार म्हणणार. तुला सोडून खात नाही. मग आवाज कशाचा होतो? म्हणलं थंडीमुळे दात काय होतात, कुडकुडतात. भगवान म्हणलं जा, म्हणलं तू असाच कुडकुड करत राहा. शेवटपर्यंत सुदामदेव का होता. मग देवाने एवढा आणखी त्याला प्रसाद देऊन सुद्धा त्याला गरिबीचं दुःख का झालं नाही. कोणाकडे भेटायला गेला होता, आहे काय, सगळं त्याचं जायच्या वेळेला हिरावून गेलं. मग असं असताना त्याला दुःख का झालं नाही. कोणाचा मित्र आहे घरी, भगवान म्हणजे तिथं काय कमी आहे का. हा गुरुबंधू असूनही सुद्धा दुःखाला काय नाही. भेटी करता जायचं म्हणून पोहे पाहिजे होते, तेही सुद्धा नाही. दुसऱ्याच्या घरून मागून आणले आणि ते पोहे असे आणले बा, मुठभर आणले. त्याच्यामध्ये उंदरांनी कार्यक्रम केला.
आणि ते सगळे असे पोहे. मग एवढा आनंद झाला का? बोध आहे का काय? त्याला बोध संपन्न आहे. श्रीमंत जरी असला तरी उन्मत्तपणा नसता, आणि गरीब असला तरी दीनपणा नसता, काय नसतं. बोध काम करतं. गरिबीचं दुःख आठवू देत नाही, याचं कारण आहे बोध दिला. म्हणजे सगळे वारकरी संप्रदायातले संत काय सगळे श्रीमंत आहे का? फक्त नाथ महाराज सोडले तर काय आहे? सारे गरबाचा काय? नामदेव महाराजाचे चरित्र वाचा, कोणाचं केलं? दुष्काळी आटला द्रव्य नेला आणि श्रीकांना करता. पण एवढंही असताना राजाला जो आनंद नाही, तो आनंद कोणाला? मग कशामुळे आनंद आहे? बोध दिला सांगायचे. मग कशाने संपन्न असतात? परमार्थाने. कशाने संपन्न असतात? असं आहे. श्रीमंत जरी आहे पण पापाने निकृष्ट झालेलं आहे. कशाने? गरीब जरी आहे तरी पुण्यवंत आहे. पुण्यवंत भाव आहे. असं आहे. बोध असतो बा. बोध आहे कोणते संसारातलं दुःख आठवू देत नाही. हे बोधाचं काय आहे? कामच आहे. आणि कितीही बोध सोडून देऊन काही जरी असलं तरी झाले समाधान तुमचे देखील शरण आहे. तुका म्हणे आले घरान तुझी आणि दिवाळी आहे. असे बौद्ध संपन्न महात्मा आहे. नाही का? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बौद्ध वारकरी काय असतात? धनिक वर्ग फार कमी बघा, आणि गरीब वर्ग नाही का? आणि त्यातल्या त्यात शेतकरी कधी पाहिजे का? ज्या वेळेला आणखी काय पिकते त्यावेळेला भाव नसतो, आणि ज्या वेळेला भाव असतो त्यावेळेला विकायला काही नाही. आणि 12 महिने मेहनत करून सुद्धा फक्त एक वेळ पीक दिसते. किती? आणि नोकरी करणारा मनुष्य महिना गेला की 20,000, दुसरा महिना आला की अलीकडे शेतकरी कसा आहे? कोणी कोणती इच्छा करतात नोकरी. मुलगी सुद्धा नोकरी असेल तरच पडते. दृष्टांत संपला आपला. परस्पर आदळे परत दाता आवदळ होय खाता. एक मनुष्य आपला भात खात होता. भात खात राहून त्याला खडा लागला बा. कडकन आवाज झाला. शेजारचा मनुष्य म्हटला का काही आवाज झाला का? म्हणलं झाला गे. मला कशाचा आवाज झाला? मला खड्याचा आवाज झाला गे. मग फेकून दिला का तुम्ही खडा? मला फेकून द्यायचा असतो का? मला 1,500 रुपये किमतीच्या किलोमधून त्याला विकत घेतलेला. तो खडा आहे ना, तो कुठं काय? त्याचा कठीणपणा आहे काय? असे जे कठीण पदार्थ असतात ते खात असताना दाताचा काय होतो? आवाज होतो. ज्ञानेश्वर महाराजांची आणखी ग्रंथ सांगण्याची संपत्ती सर्व आपल्याला काय ज्ञानेश्वरी होणे ती सांगविले. असा परिपूर्ण ग्रंथ म्हणजे कोणता आहे? ज्ञानेश्वरी. बरं का? गीतेमध्ये असलेल्या सुद्धा उणीव ज्ञानेश्वरीने काय केलेली आहे? भरून काढलेला आहे. गीतेमध्ये इतका प्रादुर्भाव नाही बा. इतका गोड रस त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज. नवरसभर वेसा करून ब्रह्मसाम्राज्य दीपिका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. आधीच द्रव्य चोरमरी वरी परवी जाती मोहरी, आणि जे घेता होय द्वारी नाकत तोंडा. अगोदर द्रव्य आणखी चिवडा म्हणा किंवा काही म्हणा, किंवा एखाद्या माणसाला हे नसला तर, आणि वरी परवी जाती मोहरी नाही का, जे घेता धुयारी नाक तोंडा. कोणीतरी माणसाला आणखी याला जायचं प्रवासाला, मग कुटुंबाला सांगितलं म्हणलं भाकरी तयार करून द्यायची. तिने भाकरी तयार करून दिली. पुढे आपला गेला. दुपारची वेळ आली त्यावेळेला कुठेतरी एखादा आणखी शेत पाहून त्याच्यात पाणी बिणी होतं. जेवायला बसला. शिदोरी दिली होती. त्याला असं वाटलं भाजी असेल काही अमकं तमकं असेल. पाहत वगैरे भाकरी चटणीचा एवढा मोठा
गोड आणि ते आपले मीठ व्हा. असा रागाला काय विचारू नका म्हटलं. हे बघ, आता काय करायचं, भाजीचं नाही पण चटणी आहे ना, भाजी चटणी चाललंय, पण चटणी काय नाही, स्वतंत्र खाणं काय असते, भाजी भाजी चालते. असं मीठ दिलं तर कोणी खात असते का, असं मिरची ठेवली तर कोणी. बस ते चटणी खायची तर भाकरी 2-4 शिव्या असेल त्या कोणावरती मंडळीवरती. आता शिव्या सोडून कुठं काय काम पाहिजे, काय भाजी येत असते का असा. मग काय विचारतं भाजी. आणि ते नेहमीच्या सवयीप्रमाणे चटणी खायची असते, पण ती किती खायची थोडी, यांनी ताव मारण्यासारखी. आणि ते तिखट पोटामध्ये गेल्यानंतर काय काही लोळायचा, काही उभा राहायचा, काही हे करा, त्याला कल्पनाच नाही. त्याला वाटला पेढाच आहे का, पण पेढा होता का चटणीमध्ये. आणि ती आपला परिणाम केल्याशिवाय का ज्ञानेश्वर महाराजांनी ते चित्र रंगवलेलं आहे बा. काय करा, काय जे घेता ज्वारी नाका तोंडा, सगळ्या नाकामधून आणि तोंडामधून नाही का वाफ यायला काय होतंय. असो आगे उगेते म्हणे जैसे राहायचे आणि पडिये प्राणा परवते राजसे. आता राहतं वाढल्यानंतर किती घ्यायचं असं, मग आपली चव म्हणून काय नाही का. काही काही पदार्थ सहकार्य म्हणून असतात. मुख्य पदार्थ कोण, आपण जेवणाला बोलतो कोणताही विचारतो, सुखावं म्हणलं का कोणत्या पक्वानं काय म्हणा, बासुंदी म्हणा, जिलबी म्हणा, आंब्याचा रस म्हणा, मुख्य. त्याला सहकार्य लागतं, चटणी कोशिंबीर काय तुमचं भात म्हणा वगैरे, याला सहकार्य लागतं. इथे दृष्टांत जे आणखी ते आहे. मग राहत असते 2-4 प्रकारचे असते बाहेर. एक तुमच्या लिंबाचं राहतं, आंब्याचं राहत असते, तुमच्या आवळ्याचं राहतं. तो काही मुख्य पदार्थ आहे का तो, ते लोणचं आहे किती, तो किती सेवन करतो इथे बाहेर. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, आगीत असो उगे आगीतही आणि म्हणे तैसे राहायचे. आग तशी आणखी माणसाला सेवन केल्यानंतर जिभेला फोड आणते, त्याप्रमाणे इतकं आणखी आंबट म्हणा किंवा काय म्हणा राहतं असे. पडिये पाना परवते राजसी का, रजोगुणी माणसाला पडी किती आवडते त्याला. मला जास्त खाल्लं तर म्हणलं याच्या आवडीच्या समोर प्राण गेला तरी चालेल, प्राणाची सुद्धा काय परवा नाही, नाही का, पुन्हा मिळणार नाही. काय जे असोगे आहे ते पडिये प्राणा परवते राजस्य. राजस्य माणसात तेवढा आणखी तो म्हणत असतो, म्हटला अहो इतकं जेवण करायचं असते काय, मृत्यू येईल गे आणि आला तरी चालेल, म्हटलं खाऊ द्या की पुन्हा पुन्हा असा योग काय होत नाही का. ऐसा अन्न पुरवणी तोंडात जोवे केला, जीवा केला वेडा आणि अन्न मिसे अग्नी बडबडा पोटे. ऐसा पुरवणी तोंडा, इतका मनुष्य आणखी कामाचा अंकित होत असतो, जेवणाचा एवढा अंकित होत असतो. जिभा केला वेडोनी वेळा, जणू काही त्याला त्याची जीभ म्हणजे नाही का एखादा पदार्थ सेवन केला म्हणजे वेडा होत असतो. दारूच्या नशेमधला मनुष्य कसा असतो, वेडा असतो. एका ठिकाणी तो दारुड्या माणूस, पत्नी ती कंटाळून गेली, तिला लोक बोलायची काय, पण काय करतं 50-60 हजार रुपये काय मिळतं महिना, पेई नका दारू पण पैसा मिळतो याची वाट काय. आता इतका दारू पिऊन यायचा बघा, तिला एक बाईला सुद्धा. आणि मग त्याची बोलण्याची भाषा, बाई आपली त्याला जेवायला वाढायची, हा काय म्हणायचा बघा, विसरून जायचा. काय बोलतं, मी हिचा पती आहे आणि ही माझी कोण आहे, हे त्या दारूच्या नशेत विसरून जायचं. आणि काय म्हणा तिला काय म्हणायचं, तू माझा पती.
इतके पदार्थ काय करतात ते वेळ करून सोडत असतात. एका आपला आणखी दारुड्या माणूस त्याची मंडळी कुठं लग्न विग्नाला गेलेली होती आणि 10-5 दिवसांनी आली आपली मंडळी. घरी यायला लागली. तिला विचारायला लागला, तू कोण आहे? किती वेळ झाला सारा संसार तिच्यासोबत करतो तरी विचारतो तिला तू कोण आहे. इतका वेळा कोणी केला, दारूने केला, ज्याच्यामध्ये सगळं कशाचा हे विसर पडून जातो. कशाचा पडतो? असे जे त्याला पदार्थ आहेत ना तुमचे, त्याच्यात तर तुमचे इंग्रजी पदार्थ काही प्रश्नच नाही बा. हे सगळे तुमचे क्रिकेटियर लोक आणि सिनेमामध्ये काम करणारे लोक हे काम करतात ना, ते सगळे नशा असते त्यांचे. काय असते नशा असून मग ते काय करतात. त्यामुळे त्याचा कायदा करावा लागला सरकारला. आता दारू पिऊन जर मोटार चालवत असेल त्याचा लायसन्स काय करतात, घेऊन टाका. काय दारू पिऊन जातात, कारण पुढे धोका होण्याची काय असते याचं फार प्रमाण. विमानात सुद्धा बसणारे लोक अगोदर त्यांना तपासतात, मग कुठं विमानात काय करतात. कारण घ्या ते वर आकाशामध्ये विमान, जर टॅक्सी म्हणा बस म्हणा थांबवता येते जमिनीवर. अरे काही धोका होत असला तर काय करतात. आता विमान कुठं थांबवत. विमानातला ॲक्सिडेंट म्हणजे राम बरोबर आहे. तिथे काय लागत नाही. वेडा करणारे म्हणतात आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, सिद्धांत तुम्हाला चांगलं जगायचं आहे का, काय करायचं आहे, व्यसनाच्या अधीन असो नका, गरिबी असली तरी, पण व्यसन जर नसेल तर. पण व्यसन मोठ्यातलं मोठं व्यसन कंजलम न बक्षीत सुराम न पिबेत असं आहे. हे नसेल हे जे पदार्थ असतात. आता लोकांना वाईट वाटेल म्हणून आपण जास्त गुटखा खाणं तर सोडूनच द्या, पण तंबाखू खाणं हा सुद्धा नशा आणत असतो. काय आणतं, काय काय लोक काय खातात, तो पदार्थ काय आणतो, नशा आणत असतो. विवेकाला हरण करतो. काय करतो, हे गुटखा खाणं वगैरे आहे. त्याला भान राहत नाही बघा. एखाद्या बसमध्ये बसलेला असतो, गुटखा खाल्लेला असतो, बटका झाली, सोड झाली, बरं कुठे थुंकावं याचं काय नाही, भान नाही. तिथंच खिडकी असते, बाहेर थुंकत नाही, त्या कोपऱ्यात थुंकली आणि भरून भरून तो कोपरा सगळा खरा. आणि तिथून दुसरे प्रवासी आले म्हणजे त्यांना वास मारत आहे. काय मारते, वास मार घेण्यासारखं आहे म्हणून तुम्हाला नाही का. काय काय मारतात, पगारापेक्षा व्यसनाचा खर्च काय असतो जास्त. पोराला सांगत असतं, हे बाळू इकडे काय म्हणलं बिडी पेटून आली यद्य आचरते. बाळू विचार करतो, जे अर्धे आपले सांगतात बाळू पिऊ नये, स्वतः पेल्याशिवाय बिडी पिऊ नये म्हणतात. त्या अर्थी बिडी काहीच काही आनंद असला बापाच्या अगोदर तो दम मारून जाऊ दे. बरे वारकरी शिक्षण संस्था आहे म्हणून फार शाळेतली पोरं बुटक्याच्या अधीन आहे, सगळे कशाच्या अधीन आहे. तुम्ही बाकी पिरियड संपला ते डब्यातून काढला की काय करतात, खायला सुरुवात करतात. असा विचित्र काय त्याच्यात रस आहे कोणाच माझी जावे त्याच्या वंश. ते एकाने विचार केला ना तो म्हणला आम्ही बरे आहे. तो गाडा म्हणाला, म्हणला तुम्ही आम्हाला इतकी नीच पद्धती विचारता,
कोणी माणसाला जर काही चुकलं तर काय हे गाढवा असं म्हणतात नाही. कोणाची उपमा देतात? हा, इतके आम्ही निचव काय? म्हटलं हे पहा, आम्ही गुटख्याच्या शेतातून तंबाखूच्या शेतातून जरी चाललो असलो तरी आम्ही तंबाखूच्या पानाला काय लावत नाही, तोड लावत नाही. आणि तरी आम्ही तुम्ही आम्हाला काय म्हणताय? आणि तुम्हाला कुठं विकत घेऊन खाला. तुम्हाला कोणती पद्धत लावायची? जाऊ दे, आपला दृष्टांत संपला. ज्याच्या योगाने नशा येत असे निर्व्यसनी जीवन म्हणतात. कोणतं जीवन? नाही तर याचं ते काय कारवाले, मोटार ड्रायव्हरवाले लोक ते अगोदर खाली उतरला की काय करतो, मग एकदा बार भरला म्हणजे गाडी चालवायला काय सुरुवात. कालांतराने बघायचं, जसं दारू पिणारा त्याला ड्रायव्हरचा पाच काय करत नाही, त्याप्रमाणे कालांतराने तंबाखू खाणारा, गुटखा खाणारा त्याला काय देणार नाही. कायदा येणार आहे, तुम्ही पाहत आहे ॲक्सिडेंट कशाने झाला, याने किंवा गुटखा खावा. ॲक्सिडेंटमध्ये काय होते, सगळ्या माणसाचा जीवन उद्ध्वस्त होते. काय होते, विचित्र असतं. एक 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 दृष्टांत देऊन आणि हे केलेलं आहे. तैसा लवंगा सुटे मग भोई नसे जे साठे, आणि पाण्याचे न सुटे तोंडोनी पात्र. तैसा लवंगा सुटे, तितका आणखी जरा आग तयार होत असते. मग आणखी तो जेवणाचं जर बाजूला जाळून तर अगोदर म्हटलं मला झोपू द्या की, नुसताच झोपतो का या कडेवरून त्या कडेवरून त्या कडेवरून. त्याचे भुई नासे जे साठे, इतकं आणखी त्याला दुःख होत असते. पाण्याचे न सुटे तोंडोनी पात्र. नाही का, पाणी पिण्याचा काहीतरी विधी असतो. एकदा माणसाने आणखी भूक तहान गेली म्हणजे मनुष्याचा पाणी काय होत नाही. मग याचा आता काय, पाण्याच्या नुसते असे पदार्थ सेवन केले असल्यामुळे सारखं पाणी 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 असं म्हण तोंडोनी पात्र. ते आहार नव्हते घेतले, व्याधी व्याळ जे सुचले, ते चिवाव्या घातले रांजवन पोटी. तेव्हा ते आहार नसून व्याधी व्याळ जे सुचले, व्याधी व्याळ जे सुचले. व्याधी हाच कोणी साप, आणि तो जसा आणखी झोपलेला असतो. आपल्याला वाटते काय आनंद युक्त आहे, सापाला हात लावून पाहा का, जर हात लावून पाहा की त्याला कळतोच. जसा त्या पेटारीमधला साप माणसाला काही वाटत नाही, पण एकदा त्याने बरतवून काढलं म्हणजे मग तसं तरुणपणामध्ये आणखी प्रतिकारशक्ती काय असते भरपूर असते. आणि ती का प्रतिकारशक्ती झाली म्हणजे सगळे रोग काय येत असतात. रोग कुठं दुसरून येत असतात, काय आहेच मुळामध्ये. पेटारीतला साप कुठं दुसरीकडून आलेले का पेटारीत होतात, आणि तोच काय होतो मग कशामुळे जातं, बिंड वाजवल्यामुळे. काय तो गारोडी काय करतो, तो साप आपला असा शांत असतो पेटारीत, तो पेटारी असा बुगाडतो बघा, आणि बिंड वाजवला म्हणजे मग तो साप काय करतो, असं आहे. आता साप नव्हता का होतात, कशाने जागृत झाला. त्याप्रमाणे रोग तरुणावस्थेमध्ये झोपलेले असतात, आणि पुन्हा कुपत्य केलं तर जागे. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलेला आहे म्हणून सांग. व्याधी व्याळ जे सुचले, आणि चिवाव्या घातले बाळाने. अशा रीतीने आणखी जे रोग असतात, कुपत्य सेवन केल्यानंतर ते आपला प्रताप करतात. एकमेकासळे रोग उठती सकाळी, ऐसा राजसा आज पळे तया धोके. नुसतं एकाला का अनेक रोगाला काय देतात, आमंत्रण देतात. ऐसा आहार फळे किंवा असा आहाराचा परिणाम कशामध्ये होतो, आयुष सत्वबल आरोग्य सुखप्रीती याच्यात होतो का, दुःखामध्ये होतो, दुःखामध्ये होतं. ऐसे एकमेकासळे, एकाला आणखी एकच जर रोग असला तर तो माणसाला आणखी वैकुंठात पाठवतो. अनेक रोग एका ठिकाणी झाल्यानंतर
फळे दुःखे ऐसा राजसा रूप गेली धनुर्धरा. अशा रीतीने आम्ही अर्जुना ज्याला जेवण असं म्हणत असतात, आहार असं म्हणत असतात, असं अन्नमय प्राण आहे ना, प्राणाची आहुती देण्याकरता अन्नाची अत्यंत काय असते आवश्यक. ते प्राणपान व्यान उदान आणि समान देवाच्या असं आहे ना. खूप त्या प्रत्येकाचे कार्य सांगितलेले आहे. प्राणपान व्यान उदान आणि समान. जगण्याकरता सुद्धा प्राणा अवलंबून होतो. काही काही अगोदरी उपायच नाही म्हणलं ते खातच नाही, काही पितच नाही तर जगेल कसं आहे. मग खायचं प्यायचं म्हटल्यानंतर हा विधीने जे काही सांगितलं असेल त्या विधीप्रमाणे काय करायचं. एकादशीच्या दिवशी मात्र अन्नाचं काय करू नये, ग्रहण करा. मग शास्त्राने त्याच्यापासून बरेचसे विधी काय करीत असतात, सांगितलेले असतात. पण प्राण म्हटल्यानंतर त्याला शांत करण्याकरता काहीतरी आहुती काय करावी लागते, द्यावी लागते. अग्नी आहे तो विझून जाईल, काय होईल. पुन्हा लाकूड थोडं टाकलं म्हणजे तो पेटलेलं काय होतं, राहत असतं. त्याप्रमाणे आणखी या दृष्टांत इथे सांगितलेले आहे. हे सांगो चिळसा जाणे जाणे. आता आहार तामसा आवडे आहार जायचा. आता कोणता आहार, पहिला सत्वगुणी, दुसरा आयुष सत्वबळ, आरोग्य सत्वगुणी, कटुअम्ल लवण उष्ण तीक्ष्ण रजोगुणी, आणि यातयामं गतरथं पोती परुषितं चेयत उच्चष्टमपि जामेद्यं भोजन. हा कोणता आहे मग, तमोगुणी. तर तमोगुणी तुम्हाला काय करणार आहोत, सांगणार आहोत मी. जे पाहिल्यानंतरच माणसाला चिळस उत्पन्न होईल. तरी कोहिले उच्चिष्ट खाता म्हणजे जे येतात. अगदी बरेच वेळ ज्याच्यामध्ये निघून गेला आहे, ज्याच्यातला रस काय झालेला आहे, कुजून गेलेला आहे. गोष्टी खाता नमाने जे देवी अनहिता, त्याला त्याच्यामध्ये आनंद वाटत असतो. याच्यापासून आपलं हे अनहित नसून काय आहे, अनहित आहे. आणि जैसे का उपयता माहिती काय, त्या म्हशीला त्याच्यातला निवड करता येत नाही. सगळे पदार्थ आंबवण झाले म्हणजे कोणाच्या समोर ठेवतात, दोघ महाराजांची आणि कथा सांगतात. मग एकाने विचारलं, म्हटले म्हटलं का रे बाबा काय इच्छा आहे तुझी. म्हटलं तुम्ही तर पैलवान माणसं, आमका तमका, तुम्ही लोणी साखर खाता की. म्हटलं तुझी इच्छा काय आहे. मग लोणी साखर खाणं सोडून देऊन काय, म्हणलं म्हशीच्या समोर आंबवून ठेवते, आंबवून खात बसू का. मी काय म्हैस आंबवून काय, असं जोग महाराजांचं चरित्र सांगतात. तेव्हाचा सगळा शुभेच्छेचा काळ असायचा. कोणता, घरामध्ये श्रीमंती असायची, सगळे पैलवान लोक सगळे भाऊ त्यांचे, आणि खायला बघ धष्टपुष्ट शरीर होतं. त्या पाटील साहेबांचे फोटो लावले आहे ना, पाटील साहेबाचा इथे फोटो आहे का देवाचे जेव्हा. तर मला म्हणायचे मारुती तू काय काय खातो पितो की नाही. म्हटलो काय बाबा काय खायचं. मला लागले म्हटलं काय बदाम काजू बिजू. म्हटलं दुकानात पाहत असतो फक्त. अरे म्हणतं काय शेंगदाणे बिंगदाणे खातो काय नाही. म्हटलं एवढे विकत गेला पैसे कुठे आहे. मग काय खातो पिठलं काय. ते म्हणलं जोग महाराजाचे काय पट्ट्या म्हणायचे. कमीत कमी म्हणलं एक पोती बदाम आणि एक पोती काजू काय केला असला पाहिजे. काय मेहनत पिसायचे पदार्थ. असं दुधाचं भांडं घ्यायचं तुकडालाच लावायचं आणि पोट भरेपर्यंत काय करायचं. नाही ते म्हणलं आपला अलीकडचा काळ आहे, एवढंसं भांडं असतं आणि त्याच्यात इतकंच दूध असतं. आता सुकाळ असायचा कोणता. आणि खरोखर ज्या आपल्या लोकांचं काय होत असतं, ज्या वेळेला आणखी पचवण्याची शक्ती असते त्यावेळेला मिळत नाही. ज्या वेळेला शक्ती नसते त्यावेळेला का ते या काय जेवण करायचं तुमच्याकरता. मधुकरीच्या वेळेला काय आहे का सांगितलं. म्हणून पोषक आहार मिळाला पाहिजे अगदी. आणि
याचं सूत्र चाललेलं आहे, विद्यार्थ्याला कोणता आहार मिळाला पाहिजे पोषक, पण त्याच्यात विकृती व्हायला लागली. त्याच्यामध्ये 2 पक्ष पडायला, पोषक आहार म्हणला बा अंड्याचा दिला पाहिजे, आहे का नाही? सगळा धर्म संपला, सगळा धर्म का झाला? धर्मावरचं काय? धर्म सांगते जलम न बक्षे, आणि इकडे काय म्हणतात त्याला, मांस काय केलं पाहिजे, म्हणजे जर कोणाला संकटात आणलं, धर्माला संकटात असं. मग धर्माचा आश्रय घेतला ना, म्हणून तर भाजप निवडून आला. धर्म हा लोकांना काय आहे, प्रिय आहे. संपला आपला. तेव्हा ते यातया गतरसम पोथी पर्युषितं उच्चिष्ट भोजनम मग माध्यम. आणखी याचा विचार केला आहे, तो विचार कधी करू.